दादा का बरं मारायला लागला रे? सकाळ सकाळी बघा ना आमच्याकडं चटणी जवसाची आणि चपातीचा नाश्ता चालू आहे. आता वाजलेले 7:30. 8ला बशीत आहे. तर चला मी पटकन तयार होऊन डबा ते भरायचा याचा. ही खाऊच्या डब्यात डाळिंब देऊ? खातो? दोघाला बी देऊ? तुला नाही देणार. नाही देणार तुला. नो, माझा दादू लाडका आहे, मी फक्त दादूला देणार. सकाळ मी भक्ती बाबर ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि समर्थला स्कूलला पाठवलं आणि लाडूची रडारड चालू आहे. तर उठल्यापासून म्हणते की मला बाहेर खेळायचं आहे. तुम्हाला दाखवते. हे बघा माझं चाललेत कामं आवरायचे. ह्याला शाळेत सुद्धा मला सोडायचं आहे. इकडं काय झालंय? आणि मला म्हणतोय मग मी गेले काय? तू माझ्याशी बोलू नको. खेळा वाटतंय. तू खेळला नाही. काय खेळायचंय? काय खेळायचं तुला? उघड. हा घे गाडी, घे तुझी गाडी, खेळ बाहेर. 10 मिनिट खेळ. शाळेत जायचंय आपणाला. हा कधी चहा पित नाही, पण आज एकादशी आहे आणि तसं सकाळ सकाळी ना इतकी धावपळ होते, भूक लागते. लाडूला सोडायला सुद्धा जायचं आहे. की दिली ना बाळा, तसं नाही रडरड करायचं. शाळेत करमते ना तुला? शाळेत करमते का? नाही. समर्थ सम्राटला शाळेत पाठवल्यानंतर मला काही जास्तीचे कामं नव्हते. आणि कसं झालं माहिती आहे का, आठवडा झाला घराची साफसफाई सुद्धा केली नव्हती. जरी वरती इतकी घाण येत नाही, पण बारीकशी धूळ वगैरे किंवा पायाला चिटकून आलेली हवेने, कारण आजकाल वारं पण भरपूर सुटते, थोडीफार आलेली धूळ म्हणजे चिमूटभरच निघते. तेच मी साफसफाई करत होते. सोफा वगैरे फुडकून सोफ्याचे कव्हर सुद्धा आज मला धुवायचे आहेत. कारण की मी गावाकडून आल्यानंतर एकदाच धुतले होते. आता जवळजवळ 1 महिना पूर्ण होत आलेला आहे. आम्हाला 25-26 दिवस झालेला आहे गावाकडून येऊन. तर चला म्हणलं आज थोडीशी निवांत असलं ना, असं एक्स्ट्राची साफसफाई घराची होते. आणि साफसफाई केलं तरी ना घर छान वाटतं, स्वच्छता प्रसन्न वाटतं. त्यामुळे मग माझं चालूच असतं. तर सोफ्याचे कव्हर सुद्धा काढून घेतले आणि सोबतच मग पूर्ण झाडू आणि पुसून सुद्धा मला घ्यायचं आहे. काही ठिके मी सामानाचे भरून ठेवलेत, जे की मला गावाकडे द्यायचं आहे. अहो आज नेतो उद्या नेतो म्हणतात आणि ते तसंच ठेवतात. तर चला हे धुवायला टाकून येते. तर पेन्सिल, कलर आणि नुसती धूळ, दुसरं काही नाही. हे बघा पेन्सिलचे वेगळे वेगळे प्रकार. लाडू खेळतोय तू? खेळा खेळा. शिवण्या स्कूलला गेल्या, परत येते 3 वाजता येते तिच्या मम्मा सोबत. आल्यावर मग खेळायचं. मी कपडे धुवू का तोपर्यंत? आता तू खेळतो ना. सुंदर असे छोटासा भुरभुर पाऊस येऊन गेलाय आणि झाडावरती कसली छान हिरवीगार शायनिंग आले ना. मोटर नाही इथून दिसत राजा, दिसत पिलू. झोपायचं तर हे बघा नुसती उठा ठेव चालू असते ह्याची. नाही दिसत. पडायचंय का खाली? तू झोपणार होता ना, काय झालं? अभ्यास करतो का? चॉक आणलं नाही? मी देते की तुला चॉक. माझ्याकडे आहे की चॉक. अभ्यास करतो का? काय करतो? गोल 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 अंडा. आज आहे एकादशी, तुम्हाला माहितीच आहे. आणखीन मी शाबू बनवला नाही. आता 1 वाजलेत, चला बनवते. आणि सोबतच लाडूचं काय चाललंय बघा, सोप्यावरती गाडी घेऊन वरी खेळते. वरून पडेल का नाही तू खाली? काहीतरी मला आगाव काम लावू नको तो, डोक्याला ताप. काय म्हणलं? तुझ्यासोबत बोलायचं नाही? 10 वर्षात पप्पांना कधी म्हणलं नाही मला माझ्यासोबत बोलायचं नाही. आणि तू आलाय आता शाना, माझ्यासोबत बोलायचं नाही. जा. मी पप्पा आणि दादूलाच बोलणार आणि पप्पा आणि दादूचाच लाड करणार. बस तू आता. याच्या नादाला लागण्यात काही मज्जा नाही. आपलं आपलं शाबू करून खाऊया. कुणाला द्यायचं नाही आता, कुणाला बोलायचं पण नाही. मी आता शाबू करून खाणार आहे. मी खाणार आहे. मी तुला बोलणार नाही. तू म्हणला ना मला बोलू नको म्हणून.
सारखंच म्हणते चिडलं की माझ्याशी बोलू नको, आई आई माझ्याशी बोलू नको. माझ्याशी बोलणार नाही ना तू? शेंगा खायसाठी बोलणार का? मी नाही तुझ्याशी बोलणार आता. नाही, मी दादू आणि पप्पाला बोलणार, तुला नाही बोलणार. नाही बोलत, नाही बोलत, नाही बोलत. माझं लाडूला आहे ग. राग आल्यावर म्हणते माझ्याशी बोलू नको. शेंगा खायला कसं आलाय लगेच शाबू दे म्हणून. मी नाही देणार शाबू. मी तुझ्याशी नाही बोलणार. मी नाही बोलणार तरी पण. कट्टी फो. मी नाही बोलणार. मी फक्त दादाला आणि पप्पाला बोलणार. नाही बोलणार. नाही, माझा आहे पप्पा. पप्पा माझा, दादू माझा आहे. तस नाही म्हणायचं. लय नालाय काय. तुझा पप्पा म्हणजे माझा पप्पा कोण आहे? माझा आहे पप्पा. म्हणजे तुझा पप्पा बाबा आहे बाबा. माझा पप्पा माझा आहे. पप्पा बी माझा आणि बाबा बी माझा आहे. दादू पण माझा आहे. नाही. मम्मी कोणाची? तुझी आहे का? लव यू डार्लिंग. चला आता ना मी एक बटाटा सुद्धा घालणार आहे शाबूच्या खिचडीमध्ये. तर माझ्या 12 महिन्याच्या एकादशी असतात. एक अगदी बारीक चिरून घेते. आपण चिप्स उन्हाळ्यामध्ये केलेले ते गावाकडे आहेत, अजून आणले नाही. बघूया आता काय वेळेस गेल्यानंतर आणूया. लाडू खिडकी लावून बाळा. याला वारं लागते, गॅसला वारं लागते रे पिलू. तांदळाचे पापड आहेत पण सॉरी शाबूचे पापड आहेत पण वर आहेत, ते मला पोचतच नाही. शाबूमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलंय. तर बटाटा टाकून घेतला. मीठ त्याच्यामध्येच टाकत आहे म्हणजे बटाट्याला लवकर मऊ होईल. मिक्स केल्यानंतर लाल तिखट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटा मऊसर झालाय त्याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे. आता गॅस कमी करून मंद याच्यावर हलवून घ्यायचा. मला लाल मिरचीचा शाबू जास्त आवडतो आणि समर्थला सुद्धा. तशी लाल भडक शाबूची खिचडी आणि सोबत आता आंब्याचा शेवट होतच आलेला आहे. दुपारचे 3 वाजलेत आणि आता मी बनवते बघा नाश्ता. समर्थला टिफिन द्यायचा आहे. तर खूप 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 दिवसानंतर शिरा. कधी बनवला होता मला आठवत सुद्धा नाही शिरा मागच्या वेळेस. तर मस्त असा तुपातला शिरा. छान असा मस्त लुसलुशीत शिरा. वातावरण आमच्याकडे पावसाळ्यासारखं वाटायला लागले. आभाळ. वाजले 5:30. कसं बस लाडूला उठवलं. आता चालूया आम्ही मंदिरात. चल जाऊया. 3-4 महिन्यानंतर मी आणि लाडू मंदिरात आलोय.
तर चला आज केंद्रामध्ये आलोय गुरुवार निमित्त. चल. समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्यामध्ये भरपूर अशी गर्दी. जय करा जय. स्वामी समर्थ. दर्शन प्रसाद सगळं झालं.